कोणी कोणी अरेंज मॅरेज करून पस्तावते, तर कोणी कोणी लव्ह मॅरेज करून पस्तावते. आणि जेव्हा मला नवऱ्याचा फोन येतो, की "चल आज आपण बाहेर जाऊ आणि मस्तपैकी खाऊयात, एन्जॉय करूयात." त्या दिवशी मला असं वाटते, की माझं लव्ह मॅरेज झालं. पण जेव्हा कधी भांडण होते, तेव्हा मला लगेच वाटते, की माझं अरेंज मॅरेज झालं आणि असं कोणाकोणासोबत होते ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. त्याचप्रमाणे आज मला साहेबांचा फोन आला, की "मस्तपैकी तयारी कर, आपण मस्त तिघंही बाहेर खायला जाऊ, स्वयंपाक करू नको." आणि इथे तुम्ही बघू शकता हे जे मोमोज आहे याची साईज बघा किती छोटे आहे. एवढे छोटे-छोटे मोमोज खायसाठी आम्ही घरापासून 30 किलोमीटर अंतरावर गेलो. का? तर हे मोमोज माझे फेव्हरेट आहे. इथले मोमोज मला खूप जास्त आवडतात. खूप टेस्टी असते तिथली चटणी. एवढे मोमोज खाल्ले आम्ही आणि तिथून निघालो आम्ही डोसा खायसाठी. डोसा मी जास्त मला आवडत नाही, पण पोट भरायसाठी म्हणून मी डोसा आणि हेल्दी असतो म्हणून डोसा खाते मी. तर पहिले आम्ही साधा प्लेन डोसा घेतला आणि डोसा तुम्ही बघू शकता कसा घेतला, भाजी आणि पोळीसारखा घेतला. त्याच्यानंतर हा घेतला होता आम्ही पिझ्झा डोसा. एक नंबर होता. एवढा मोठा होता आणि एवढं त्याच्यावर मटेरियल होतं, की तेवढा डोसा खाऊन आमच्या तिघांचंही एकदम पोट तुडुंब भरलं. त्याच्यानंतर आम्ही यशिकाच्या फेव्हरेट ठिकाणी गेलो आईस्क्रीम खायसाठी आणि यशिकाचं एवढं विचार करून आईस्क्रीम सुरू होतं, की तिच्या मागून येऊन मी आईस्क्रीम घेतली पण आणि अर्धी खाल्ली पण, पण यशिकाचं काही आईस्क्रीम डिसाईड करणं होत नव्हतं. आज एकदम 100% फील होत होतं, की लव्ह मॅरेज झालेलं आहे. बट हे लव्ह मॅरेजचं अरेंज मॅरेज व्हायला बिलकुलही वेळ लागत नाही. तर असं असते हे अरेंज मॅरेज असो की लव्ह मॅरेज असो, दोघांनाही पस्तावा लागतेच. असा होता आमचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा.